नीच रावणा, आता आमचा पूर्ण विश्वास बसलाय की मायावी शक्तीनं मृगरूप धारण करून तू आमच्या स्वामींना आश्रमापासून दूर केलंस, जेणेकरून तू आमचे हरण करू शकशील। आमचे नाथ जटायू आमचे रक्षण करण्यासाठी आले होते, तू त्यांनाही मारून टाकलेस। एका वयस्क पक्षाची हत्या करून कुठल्या शक्तीचे प्रदर्शन केले आहेस तू? तू स्वतःच मोठा शूरवीर समजतोस? सृष्टीतील सगळे वीर तुझ्या या कर्माची घृणा करतील। तू ज्या हेतूने आमचे हरण करून आम्हास घेऊन जात आहेस, तुझा तो हेतू कदापि पूर्ण होणार नाही। जर आमचे पती आता आम्हास दिसले नाही तर आम्ही शत्रूच्या अधीन जिवंत राहू शकणार नाही। अजूनही वेळ आहे रावण, आम्हास सोडून दे, अन्यथा आमचे पती आणि आमचे धीर येऊन तुझा सर्वनाश करतील। ज्या क्षणी ते दोघे आमच्या समोर येतील, एकाच बाणात आम्ही त्या दोघांची डोकी धडापासून वेगळी करून तुला भेट देऊ। आम्ही रावण आहोत, लंकेश आहोत आम्ही, आणि लंकेश अमर आहे। आम्हाला कोणी मारू शकत नाही, कोणी मारू शकत नाही आम्हाला। सीते! वहिनी! सीते! सीते! वहिनी! सीते! वहिनी! सीते! 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 बंधू, लक्ष्मण, लक्ष्मण, माझ्या सीतेचा कुठेच शोध लागत नाही। लक्ष्मण, कोणीतरी असेल ज्याने त्या राक्षसाला पाहिलं असेल, जो माझ्या सीतेस घेऊन गेला आहे। कोणीतरी असेल ना लक्ष्मण, जो आपल्याला सीतेबद्दल काही सांगू शकेल। होय बंधू, बंधू, हे कदंब, हे कदंब वृक्षा, माझ्या सीतेस तुझे पुष्प खूप प्रिय होते। ती पुष्प वेचण्यास यायची, तू आज तिला कुठे पाहिलेस? मला सांग कदंब, माझी सीता कोणत्या दिशेस गेली आहे? सीते! बंधू, हे वृक्षा, तुझ्या पुष्पांप्रती माझ्या सीतेस विशेष स्नेह होता। तू तरी तिच्याबद्दल काही सांग। सांग, ही सीता जिवंत तरी आहे की नाही? हे शोक दूर करणारा अशोक, सीताच्या दूर जाण्याच्या शोकामुळे मी माझी शुद्ध हरवून बसलो आहे।
मला माझ्या प्रियतमेचे दर्शन घडवून शोकहीन कर. सांग माझी सीता कुठे आहे. हे आम्रवृक्षा, तू माझ्या सीतेस पाहिले आहेस. जर पाहिले असेल तर सांग मला माझी सीता कुठे आहे. तू तिला पाहिले आहेस का? किंवा तू पाहिले आहेस? तू तरी बघितले आहेस का? तू तरी पाहिले आहेस का? कोणी बघितलं आहे सीतेला? सीते! सीते! ब्रह्मदेव, प्रभू श्री रामांना अशा तऱ्हेने विलाप करताना पाहून मन दुविधेत सापडले आहे. कोणती दुविधा? भगवान विष्णूने मानव अवतार घेतल्यानंतर प्रभू श्री राम त्यांच्या सत्यरूपास विसरले आहेत. ते आता प्रभूंच्या शत्रूच्या विनाशाच्या कार्यास पूर्णत्वास नेतील. आम्हास तर असे वाटते की ते मानवाची भूमिका निभावताना ते स्वतः मानव बनले आहेत. हे सत्य बोलत आहेत पितामह. सीतेसाठी श्रीरामांना एवढे व्याकुळ पाहून मी स्वयं व्याकुळ झालो आहे. असे तर नाही की श्रीरामांना याचे विस्मरण झाले आहे की वस्तुतः ते स्वतःच श्रीहरी विष्णू आहेत. लीला ही लीला असते सूर्यदेव, परंतु बघणाऱ्यांना लीला नाही तर सत्य वाटले पाहिजे. या समयी त्यांना हे ठाऊक नाही की सीताहरणा मागचा उद्देश काय आहे. परंतु आपण देवता हे जाणतो की भगवान विष्णूंची ही रामलीला महाबली रावणाच्या लंकेशाच्या कुकर्मांना समाप्त करण्यासाठी आहे. राम या समयी सीतेचे पती आहेत, भगवान विष्णू नाही. जर रामास पाहून आपले डोळे पाणावले असतील तर आम्हास असे वाटते रामाच्या रूपात रडणाऱ्या भगवान विष्णूंना आपण त्यांच्या लीलेसाठी प्रणाम करायला हवा. आपला विजय असो भगवान विष्णू. लक्ष्मण, लक्ष्मण, आपण कमळांनी भरलेले सरोवर, झऱ्यांनी सुशोभित या क्षेत्राला चोहो बाजूंनी शोधलं आहे, परंतु सीता कुठेच दिसत नाही. लक्ष्मण, आता हे स्पष्ट झाले आहे की तिचे राक्षसांनी हरण केले आहे. अन्यथा मी एवढा विलाप केल्यावर ती निश्चितच माझ्याकडे आली असती. बंधू, आपण चिंता करू नये. आपण अख्खी सृष्टी शोधून काढू. या पृथ्वीवर जेवढी काही वने आहेत त्या सगळ्या वनात जाऊन शोधू. या धरणीवर जेवढी काही विशाल उंच पर्वते आहेत त्या सगळ्यांवर जाऊ. त्या जगातील प्रत्येक कोपरान-कोपरा शोधून काढू. बंधू, जोवर आपल्याला वहिनी सापडत नाही तोवर आपण शांत बसू शकत नाही.
लक्ष्मण, तू आम्हास इथे सोडून आत्ताच अयोध्येस परत जा आणि भरतला माझा संदेश दे की आता त्यांनी आयुष्यभर अयोध्येवर राज्य करावे, कारण मी वनवास पूर्ण करून अयोध्येस परतणार नाही. कारण सीतेविना माझे कोणतेच अस्तित्व नाही, कोणतेच अस्तित्व नाही. तू अयोध्येस परत जाऊन तिन्ही मातेंचे रक्षण कर, त्यांची सेवा कर आणि त्यांच्या आज्ञांचे पालन कर. ही तुला माझी आज्ञा आहे. नाही बंधू, मी आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. आशा सोडू नये बंधू. कोणत्या आशेवर जगू लक्ष्मण? प्रत्येक क्षणी आम्हास प्रत्येक क्षणी हाच विचार येतो की राक्षसांनी कशा प्रकारे सीतेसोबत दुर्व्यवहार केला असेल. कशा प्रकारे तिचे बळजबरीने हरण केले असेल. माझ्या सीतेने कसा विलाप केला असेल. माझ्यासाठी, माझ्या सहाय्यतेसाठी किती असहाय्य झाली असेल. लक्ष्मण, मी आशा ठेवणार तरी कशी? माझ्या तर सर्व आशा निराशेत जळून भस्म झाल्या आहेत. बघा, निशाचर रावण सीतेच्या रूपात आपल्या मृत्यूचे हरण करीत असताना किती प्रसन्न आहे. तो हे जाणत नाही की त्याने सीतेच्या रूपात शेकडो सहस्त्र विषारी नागांना आलिंगन दिले आहे. आपले अश्रू पुसून घे सुंदरी. आपण शीघ्रच लंकेत उतरू. हे समुद्र देवता, या दुष्ट आणि घमेंडी रावणाचा संहार करण्यासाठी शीघ्र आमचे पती श्री रामास इथे पाठवावे. जर तुला असं वाटत असेल की तुझा तो वनवासी राम या विशाल सागराला पार करून लंकेत येऊ शकतो, तर हा तुझा गैरसमज आहे. कारण कोणत्याही मानवात अशी शक्ती नाही की या विशाल सागराला पार करून आमच्या लंकेत येऊ शकेल.
राम. लक्ष्मण, तू ऐकलेस? सीतेने आम्हास हाक मारली. कदाचित कदाचित ती इथेच कुठेतरी आहे. होय लक्ष्मण. बंधू, वहिनी इथे कुठेच नाहीये. हे सूर्यदेव, आपण तर सृष्टीतील चांगल्या आणि वाईट कर्माचे साक्षीदार आहात. सीतेच्या बाबतीत काय घडले? तिचे अपहरण कोणी केले? कृपा करून आम्हास सांगावे सूर्यदेव. हे वायुदेव, सर्व सृष्टीत अशी कुठलीच गोष्ट नाही जिचे आपणास ज्ञान नसेल. कृपा करून आम्हास एवढे सांगावे की माझ्या कुळपालक सीतेचे, तिचे हरण झाले आहे की तिचा वध झाला आहे. बंधू, पुरे पुरे करावे असे नका म्हणू. सीता वहिनी जीवित आहेत आणि आम्हास विश्वास आहे की आपण नक्कीच त्यांना शोधून काढू. तू माझ्या सीतेस पाहिलेस का? सीता कुठे आहे जाणतोस? बंधू, हे मृग, आपण यांचा पाठलाग केला पाहिजे. यांना नक्की सीता बहिणीबद्दल काहीतरी माहीत असेल. बंधू, आपण यांचे अनुसरण केले पाहिजे. बघ लक्ष्मण, ही तीच पुष्प आहेत जे मी सीतेस दिले होते. याचा अर्थ असा की आपण योग्य मार्गावर आहोत. सूर्यदेवांनी यांना सुरक्षित ठेवले आहे. ही अजूनही कोमेजलेली नाहीत. वायुदेवांनी देखील यांना उडवून लांब घेऊन गेले नाहीत. हे सर्वच्या सर्व अजूनही तसेच आहे जसे आधी होते. ह्याचा अर्थ असा की सूर्यदेव आणि वायुदेव गुप्त रूपात आपली सहाय्यता करत आहेत.
ही बघ माझी सोन्याची लंका. बरं होईल की तू स्वतः विमानातून उतर, अन्यथा आम्हाला तुला उतरवावं लागेल. सावध हो रावणा. आम्हा स्पर्श करण्याचा विचार देखील करू नकोस. आमचे पती तुझा सर्वनाश करतील. विसरून जा की कधीतरी तुझा तो वनवासी राम तुला वाचवण्यासाठी आमच्या सोन्याच्या लंकेत येऊ शकेल. विसरून जा त्याला आणि रहा आमच्या सोबत. आणि बघ, लंका आपल्या नव्या राणीचं स्वागत करण्यासाठी किती उत्सुक आहे. तुला दृष्टीभ्रम झालाय रावण. तुझी नगरी आमचं स्वागत करण्यासाठी उत्साहित नाहीये. तुझा मृत्यू होणार आहे हे लक्षात येऊन विचलित झालीये. आजपर्यंत ज्याने कोणी आमच्या मृत्यूची कामना केली आहे सीते, तो आमच्या हातून मृत्यूच्या अधीन झाला आहे सीते. त्यांच्यापैकी कोणीही सकट आणि विकट सारख्या महादैत्यांचा वध केला नाही. कोणीही ताडिका आणि सुबाहू सारख्या मायावी राक्षसांना मृत्यू दिला नाही. त्यांच्यापैकी कुणीही भगवान शिवांचा प्रचंड शिवधनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा देखील चढवली नाही. आणि त्यांच्यापैकी कोणीही एकाच बाणामध्ये 14 राक्षसांचे शीर त्यांच्या धडापासून वेगळे केले नसतील. आणि त्यांच्यापैकी कुणीही खर आणि दूषण सारख्या मायावी राक्षसांचा त्यांच्या सैन्यासहित विनाश केला नसेल. आता तुझी पाळी आहे रावण. तुला तुझ्या लंकेच्या वैभवाचा अत्यंत अभिमान आहे ना. जितकं शक्य होईल तू तुझ्या या ऐश्वर्याचा उपभोग घे, कारण आम्हास पूर्ण विश्वास आहे की आमचे पती लंकेस अवश्य येतील आणि तुझा सर्वनाश करतील. तू त्यांच्या समोर तुच्छ आहेस रावण. दुष्ट सोड आम्हास. सोड सोड आम्हास. तुला आमच्या शक्ती माहिती नाहीत म्हणून असं बोलत आहेस. बघ बघ या स्तंभांना. तुझ्या त्या वनवासी पतीने हे सगळं बघितलं तरी आहे का? मूर्खा, सोन्याचे हे स्तंभ कधीही कोसळू शकतात, परंतु आमचे पती सत्य, न्याय, नीती आणि धर्म ह्या अमर स्तंभांवर उभ्या असलेल्या कीर्ती मंदिरात राहतात. आमच्या पतीने अग्नीसमोर प्रत्येक जन्मात आमच्या सोबत असण्याचे वचन दिले आहे. आणि रघुवीर त्यांच्या वचनाचे पालन करतात. आमच्या रक्षणाचे उत्तरदायित्व त्यांच्यावर आहे आणि ते त्यांचे हे उत्तरदायित्व तुझ्यासारख्या दुराचार्याचा विनाश करून अवश्य पूर्ण करतील. त्रिजटा. आज्ञा लंकेश. मिथिला कुमारीच्या मस्तिष्क आणि हृदयात अजूनही आम्हाला स्थान नाही आणि ना यांना आमचं प्रभुत्व आणि आमच्या प्रतिष्ठित लंकेच्या महत्वाचं ज्ञान आहे. या आता तरी आमच्या राजभवनात राहण्यायोग्य नाहीत. यांना अशोक वाटिकेत घेऊन जा आणि तिथेच यांना ठेव. आणि प्रत्येक क्षणी
यांचं रक्षण कर. चिंता नसावी दशानन. आजचा सूर्यास्त होण्याआधीच हिला लंका आणि लंकेश दोघांचेही महत्व लक्षात येईल. हे महान पर्वता, तू माझ्या सीतेस इथून जाताना पाहिले आहेस का? पर्वतराज, तू माझ्या बाणांच्या अग्नीत होरपळून भस्म होशील. तुझे तृण, वृक्ष आणि पुष्प नष्ट होतील. काहीही झाले तरी तू सेवन करण्यायोग्य राहणार नाहीस. याआधी मी तुला नष्ट करेन. मला माझ्या सीतेबद्दल सांग की ती इथून कुठे गेली आहे. सांग मला. माता अनुसयेने आम्हास ही अमूल्य आभूषणे दिली आहेत. लक्ष्मण, बघ सीतेच्या आभूषणातील ही सोन्याची पैंजण. लक्ष्मण, जर सीता राक्षसांचा घास झाली आणि तिचे हरण झाले आणि तिचे कोणी सहाय्य केले नसेल, तर ह्या जगतात असा कोण पुरुष आहे जो माझी सहाय्यता माझ्या प्रियेसाठी करण्यास समर्थ असेल? जे तिन्ही लोकांच्या सृष्टीचे पालन आणि संहार करणारे महेश्वर आहेत, ते देखील करुणामय आणि शांत बसून असतात. तर लोक त्यांचा देखील तिरस्कार करू लागतात. म्हणूनच इंद्र आदी देवतांनी माझ्या सीतेला सहाय्य केले नाही. निश्चितच ते आमच्या गुणांना माझे अवगुण समजून आम्हास निर्बल समजत आहेत. लक्ष्मण, आता आम्हाला आमचे बलशाली रूप प्रकट करावेच लागेल. आमचा दयाळूपणा, जो आमचा दोष आहे, त्याला सोडावेच लागेल.
आता तू बघ लक्ष्मण, जसे प्रलय काळात उदित झालेला महान सूर्य चंद्राच्या चांदणीचा संहार करून एका प्रचंड तेजाने प्रकाशित होतो, त्याच प्रकारे आजच समस्त प्राणी आणि राक्षसांचा अंत करण्यासाठी आमच्या करुणामय आदी गुणांना बाजूला सारून एका प्रचंड रूपात प्रकाशित होईल. आता कोणताही यक्ष, नाही गंधर्व, नाही पिशाच, नाही राक्षस, नाही किन्नर आणि नाही मनुष्य सुखात राहू शकेल. आणि या तिन्ही लोकात वावरणारे प्राणी नष्ट होतील. ग्रहांची गती थांबेल, चंद्र झोकाळून जाईल, अग्नी आणि सूर्याचे तेज नष्ट होईल. सगळीकडे अंधकार पसरेल. पर्वतांच्या शिखरांची माती होईल. नदी आणि सरोवर सुकून जातील. वृक्ष आणि लता नष्ट होतील. आणि समुद्राचा नाश होईल. अशा प्रकारे आम्ही तिन्ही लोकात काळाच्या विनाशाची लीला आरंभ करेन. जर देवेश्वर गण ह्याच मुहूर्तात माझ्या सीतेस सकुशल पाठवणार नाहीत तर त्यांना आमचा क्रोध पाहावा लागेल. आमचा क्रोध पाहावा नाही लागेल. बंधू, लक्ष्मण, नाही. हे परमपिता, प्रभू श्रीरामांना थांबवावे. त्यांनी क्रोधाच्या आवेशात येऊन असे काही करू नये ज्याने मानव अवताराचा उद्देश असफल होईल. हे इंद्रदेव, या क्षणी ते मानवी विकारांच्या अधीन आहेत. कदाचित म्हणूनच त्यांनी आपला विवेक गमावला आहे. प्रभूंचा विवेक सुमित्रा नंदन लक्ष्मण जागृत करतील इंद्रदेव. मग त्यांच्या विवेकास तत्काळ जागृत करणे अत्यावश्यक आहे ब्रह्मदेव. बंधू, जसे देवतांनी महत् प्रयासाने अमृत प्राप्त केले होते, त्याच प्रकारे आपले स्वर्गीय पिताश्री महाराज दशरथांनी घोर तपश्चर्या करून महान कर्माचे अनुसरण करून आपणास प्राप्त केले आहे. महाराज दशरथ आपल्या गुणांनी बांधले गेले आहेत आणि आपल्याच वियोगाने देवलोकास प्राप्त झाले आहेत. बंधू, एक साधारण पुरुष त्याची शक्ती कमी होते, त्याच्यासाठी हे दुःख सहन करणे कदाचित कठीण असेल. परंतु आपण तर हे धैर्याने सहन करू शकता ना. आणि आपल्याला तर हे चांगलंच ज्ञात आहे की ह्या लोकात कोणत्या प्राणीमात्रावर आपत्ती येत नाही. आणि आपत्ती तर अग्निसमान असते. एका क्षणासाठी स्पर्श करते तर दुसऱ्या क्षणी दूर होते. बंधू, जर आपण दुःखी होऊन समस्त सृष्टीचा संहार कराल तर पीडित झालेली प्रजा कोणा शरण जाऊन सुख आणि शांतीची प्राप्ती करतील. बंधू, ह्या लोकाचा स्वभावच असा आहे की इथे सुख आणि दुःख येत जात असतात. ते धर्माचे प्रवर्तक आहेत.
संसाराचे नेत्र आहेत, ज्यांच्या आधारावर ही सगळी सृष्टी टिकून आहे. ते महाबली सूर्य आणि चंद्र देखील राहूद्वारे ग्रहणास प्राप्त होतात बंधू. जर इंद्र आदी देवतांना देखील नीती अनितीच्या कारणामुळे सुख आणि दुःखाची प्राप्ती होते, तर बंधू तुम्ही का शोक करताय आणि कशासाठी? बंधू, तुम्ही तुमचा शोक विसरून तुमच्या शत्रूच्या विनाशाचा प्रयत्न करावा. समस्त सृष्टीला उद्ध्वस्त करून आपणास काही मिळणार नाही बंधू, काहीही नाही. ज्याने कोणी सीता बहिणीचे अपहरण केले आहे त्याला शोधून काढावे बंधू, त्यालाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करावा. आपण काही खाणार स्वामी? आम्ही विचार केला आपण थकला असाल, भूक देखील लागली असेल, याकरता हे तुला सगळं. तुझी नवी बहीण सीतेची ईर्ष्या नाही वाटत? स्वामी, मला आपल्या इतर पत्नींबद्दल कधीच ईर्ष्या वाटत नाही, कारण मी जाणते की मी आपली सगळ्यात आवडती राणी आहे. आपली सगळ्यात पहिली निवड मी आहे आणि दुसरी जी कोणी आहे ती माझ्यानंतर आहे. तर मग तुझ्या डोळ्यांमध्ये निराशा का दिसत आहे? नाही लंकेश, दुःख नाही, माझ्या डोळ्यात भय आहे. आपल्यासाठी मी खूपच चिंतित आहे, कारण मी चांगल्या रीतीने जाणते की सीतेचे पती राम तो तिला शोधत इथे अवश्य येईल. येऊ दे. सर्वप्रथम तर तो आमच्या या लंका नगरीला शोधूच शकणार नाही, आणि जर शोधलंही तर या विशाल समुद्राला पार करून लंकेपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी असंभव असेल. जर त्याने हे असंभव संभवही केलं तर त्याला आपला काळ दशानन रावणासमोर उभं राहण्यासाठी आणखी एक जन्म घ्यावा लागेल. बंधू, सांभाळून. राम, हे राम.
राम, हे राम. तात जटायू, आपली ही अवस्था कोणी केली? सांगावे, सांगावे आम्हास. हे राम, शूर्पणखेचा बंधू रावणाने माझी ही अवस्था केली आहे. रावण, आपले आणि त्याचे शत्रुत्वाचे कारण? पुत्र राम, तो जनक नंदिनी सीतेचे हरण करून वायुमार्गाने घेऊन जात होता. सीता रडत विलाप करीत होती. ती रडत होती. आपणास हाका मारित होती रघुवीर. ती म्हणत होती, बंधू लक्ष्मण, आम्हाला वाचवा या दुष्ट पाप्यापासून. मी जेव्हा हे पाहिले, तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मी वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या रावणाने माझी ही अवस्था केली. त्याने तलवारीच्या प्रहाराने मला पंखहीन केले. पुत्र राम, तुला भेटण्यासाठी मी माझे अंतिम श्वास रोखून ठेवले आहेत. आपण हे सांगू शकता का की हा रावण कोणत्या दिशेला गेला आहे? पुत्र राम, लक्ष्मण, तो दक्षिण दिशेला गेला आहे. तो रावण कुबेराचा बंधू आणि ऋषी विश्रवा यांचा पुत्र आहे. हे राम, रावण, मी तुझा काळ बनून येत आहे. रावण, तुझा काळ.